नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण डिव्हिजिबिलिटीवरती व्हिडिओ बनवतोय ज्यात तुम्हाला LCM, HCF, फॅक्टर्स याच्यामध्ये याचा यूज होतो. तर याच्यामध्ये आपण 2, 3 आणि 5 ची बघतोय. आता 2 च्या मध्ये काय बघायचं असतं आपल्याला डिव्हिजिबिलिटीमध्ये, तर लास्टचा नंबर जर तुमचा 0, 2, 4, 6 किंवा 8 असेल तर त्या नंबरला 2 ने डिवाइड होतं हे लक्षात येतं. इथं त्यासाठी मी इथं काही एक्झाम्पल घेतले आहेत. या नंबरमध्ये बघाल तर लास्टचा नंबर 8 आहे, म्हणजे याला 2 ने डिवाइड होतं आहे. या नंबरमध्ये बघा लास्टचा नंबर 3 आहे, याला 2 ने नाही डिवाइड होत. इथे बघाल तर लास्टचा नंबर 2 आहे, यालासुद्धा 2 ने डिवाइड होतं आहे. आणि इथे लास्टचा नंबर 7 आहे, याला 2 ने डिवाइड नाही होत आहे. जशी 2 ची आहे सेम तशीच 5 ची पण आहे. इथे मात्र आपल्याला लास्टचा नंबर फक्त 0 आणि 5 हवा असतो. जर हे दोन नंबर असतील तर त्याला 5 ने डिवाइड होतं हे लक्षात येतं. याच्यासाठी मी इथे एक्झाम्पल घेतलं. तर पहिला नंबर बघूया. याचा लास्टचा नंबर बघाल तर 9 आहे, म्हणजे याला 5 ने डिवाइड नाही होत आहे. याचा लास्टचा नंबर 8 आहे, याला 5 ने डिवाइड नाही होत आहे. याचा लास्टचा नंबर बघाल तर 0 आहे, याला 5 ने डिवाइड होतं आहे. आणि इथे सुद्धा लास्टचा नंबर 5 असल्यामुळे याला सुद्धा 5 ने डिवाइड होते. फक्त आता 3 ची डिव्हिजिबिलिटी थोडीशी वेगळी आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला दिलेला नंबर आहे ना त्या नंबरमधील अंकांची बेरीज करायची आहे आणि बेरीज करून आलेला नंबर आहे तो 3 च्या टेबल्समध्ये येतो का नाही ते पाहायचं आहे. जर तो 3 च्या टेबलमध्ये येत असेल तर त्या नंबरला 3 ने डिवाइड होणार आहे, आणि जर येत नसेल तर त्या नंबरला 3 ने डिवाइड नाही होणार आहे. त्यासाठी मी इथं काही एक्झाम्पल घेतलेत बघा. मी हा नंबर आहे त्याच्या डिजिटची म्हणजे अंकांची इथं बेरीज केली बघा. 3 + 1 + 5 याची ॲडिशन येते 9, आणि 9 3 च्या टेबलमध्ये येते, म्हणजे या नंबरला 3 ने डिवाइड होणार आहे. आणि इथे मी दुसरा नंबर घेतला आहे त्याच्या डिजिटची इथे बेरीज करून घेतल्या बघा. 6 + 4 + 4 = 14. आता 14 काही 3 च्या टेबलमध्ये येत नाही, त्यामुळे या नंबरला 3 ने डिवाइड होणार नाही. अशा पद्धतीनं तुम्ही बाकीचे एक्झाम्पल करून बघा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.